हेलो हेलो चेक 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 हेलो हेलो चेक थोड़ा सा शांत हेलो 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 चेक 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 हेलो 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 चेक बरं बरं सगळ्यांना शेवटपर्यंत आवाज येतो का मित्रांनो आहे माहौल आज तो दिन बनेगा भाई छोडेगा नहीं मैं कदलव ना त्यासाठीच गोवागरवर इथं आलोय त्यासाठी तर आलोय बरं जर मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल तर आवर्जून सांगा या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा आधी या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतोय या शक्तितुऱ्याचा ठाण्या वाघ ज्यांच्याकडे बघून आम्ही ही कला जोपासली हा शक्तितुरा शिकलो घडलो त्या माझ्या गुरु समाज असणाऱ्या रायगड भूषण कैलासवासी तुरेवाले शाहीर रामचंद्र घाणेकर यांना त्याचप्रमाणे मित्रांनो माझ्या कोकण गावचे पालशेज गावचे कैलासवासी कोकण भूषण तुरेवाले शाहीर सुधाकर गावणकर बुवा यांना देखील आपण या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतोय सर्वांनी कृपया आपापल्या जागेवर फक्त 1 मिनिट उभं राहायचंय आणि आपण श्रद्धांजली अर्पण करायचंय जरा कार्यक्रमाला मजा वाटते आहे ना सर्वप्रथम या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय तुरेवाले शाहीर विकासजी लांबरे बुवा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन माझा प्रश्न घेऊन जायचा आहे तुमचा विषय द्यायचा आहे धन्यवाद झुळूक वाऱ्याची आली रे येऊन कोवळी सोनापुले साजन स्पर्शाची जाणीव घेऊन भाळले मन खुळे झुळूक वाऱ्याची आली रे देऊन कोवळे सोनापुले साजन स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे हो या वेडाचे नाच रे भाव विलो रे मेदिने शकुडाच्या फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले आणि या ठिकाणी हे रसिक राजा तुमच्या चरणावरती हे कवन ठेवतोय पुष्प ठेवतोय म्हणायचे काय बघा तुझ्या सहवासात श्वासात ध्यासात हृदयात जपतो तुला नित्य नेमान मानान प्रेमान
करतो तुला नामोज माप पाठी थाप नामोज माप पाठी थाप या कलेचा लाविला छंद आनंद हे रसिका कळले रे तुला जुळले कर माझे जुळले रे जुळले रे कर माझे जुळले रे या रंगभूमीला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचा राजदैवत राजे शिवछत्रपती महाराजांना त्रिवार वंदन करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंना त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून अखंड महाराष्ट्राचा राजदैवत सरसेनापती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू आनंद दुधे साहेबांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबईच्या चरणी नतमस्तक हो. माझ्या गावची माऊली माझी पाठराणी आई व्याघ्रांमध्ये मातेच्या चरणी नतमस्तक हो. आजच्या या कार्यक्रमाचे यजमान कोकण कलाप्रेमी मित्रमंडळ यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी कलगीवाले श्री नूतन ज्ञानेश्वर नृत्य कला पथक मी शाहीर सुयोग सुरेश पानकर मुक्कामपोस्ट तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री सुनताई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीने जमलेल्या माझ्या तमाम नाचप्रेमी कलाप्रेमी मायबाप रसिकांना शाही मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. मित्रांनो, या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक
आमचे विवेक दादा मांडवकर, सचिन मालक, सुशांत मोरे, मंदार कानाडे आणि अंकुश सकपा या 5 मित्रांनी मिळून हे आयोजन केलं आहे. आणि म्हणायला गेलं तर ही साधी गोष्ट नाही मित्रांनो, कारण या माझ्या 5 पांडवांनी आज हाऊसफुलचा 90% माझा हा थिएटर फुल करून दाखवला. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ दे. कारण कोकण गाण्याची खासियत आहे, एकदा मनावर घेतलं आहे ना, एकदा मनावर घेतलं की ते पार पाडल्याशिवाय आमचं कोकणकर काय गप्प बसत नाही. म्हणून सांगतो. आणि खरोखरच आज मित्रांनो एक आनंदाची सांगायची गोष्ट म्हणजे हे यांचं पहिलंच आयोजन आहे. या 5 मित्रांनी हे पहिलंच आयोजन केलंय आणि आज जवळपास 8 वर्षाने या रंगभूमीवर मी हा पहिला शो करतोय. 8 वर्षाने मित्रांनो, हे चांगलं एक सांगण्यासारखी एक गोष्ट आहे. आणि म्हणून आज रसिको, तुम्ही या मंडळावर विश्वास ठेवून, आम्हा दोन्ही शाळांवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी हा 90% हॉल फुल केला, त्यासाठी खरोखर तुमचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे मित्रा, या ठिकाणी बघा, ही सेवा पुढे नेण्यासाठी माझ्या सोबतीला साथ करतायत ढोलकीवाले माझा सक्का भाऊ, गुहागर तालुक्यातील नामवंत ढोलकीपट्टू म्हणून त्यांची ओळख आहे, ढोलकीपट्टू यश पानकर. त्याप्रमाणे ढोलकला साथ करताय चिपळूणगावची शान, ज्यांची ढोलकी वाजते पण बोलते, असेच माझे मित्र साहिलदादा केळकर. त्याचप्रमाणे बँजो मास्टरला आहेत गुरुनाथदादा धामनसकर, कीबोर्डला आहेत रितेशदादा चव्हाण. त्याचप्रमाणे ऑक्टोबरला साथ करतायत वेदांतदादा पवार. आणि हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत साऊंड घरशी साऊंडचे सर्व त्यांचे सर्व सहकारी प्रथमितदादा घरशी यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझ्या सर्व कोरस मंडळी, शैलीवादक, झांजवादक, पुण्यात आमचं आप्पा कुठं आहेत, खास गोवावरनं आलंय गोवागर, हा आप्पाला घेऊन आप्पाला कसा धप्पा देतो बघा आहे ना, यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे या कार्यक्रमाला मित्रांनो या ठिकाणी काही जण शाहिरी वर्ग उपस्थित आहे, त्यामध्ये माझे गुरुबंधू आदित्यदादा खांडेकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी सुधाकर तुपट माऊली त्यांचे चिरंजीव, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या कलाक्षेत्रात त्यांनी पदार्पण केलंय ते रोहितदादा तुपट या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स बरेचसे कॅमेरे लागले, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कारण मी नवीन आहे. हा ना, मी नाव आहे पण तुम्ही या ठिकाणी छावा होऊन जाणार, यात काही वाद नाही. हा तरी या ठिकाणी बघा, ही मुंबई नगरी आहे. मुंबई नगरी म्हटलं की वेळेला महत्व पाहिजे आहे ना, एक माणसाला किंमत कमी द्या, पण वेळेला महत्व पाहिजे, म्हणून थोडक्यात सर्वांना मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ज्यांनी मला घडवलं, आदरणीय सन्माननीय प्रमोददादा घुमे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या गवळणीने मित्रांनो मला नावारूपात आणलं, त्या गवळणीचे गीतकार सचिनदादा आगळे हे या ठिकाणी काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, परंतु त्यांचा आशीर्वाद हा नेहमी माझ्या पाठीशी असतो, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझी गुरु माऊली नामदेव मोरकर माऊली, त्याचप्रमाणे नारायण चापडे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो, त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण माझ्या समाज मंदिर मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष माझे आधारस्तंभ ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतात, ते आदरणीय वसंतदादा गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या गावावरून माझा मित्रपरिवार आला आहे, त्याचप्रमाणे काही जणांचे मित्रांनो मेसेजद्वारे मला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांना देखील मी सर्वांना मानाचा मुद्रा करतो. तसेच या ठिकाणी बघा मित्रांनो, माझ्या मते राजीव स्टार क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आहेत, आवाज येतोय काय? जरा आवाज येऊ दे, ते देखील आलेले आहेत, त्यांचा देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझा मित्र रुपेश गावडे, शुभम कोळी असतील, या सर्वांना मी मानाचा मुद्रा करतो. त्या आता राहिले कोण? माझे प्रतिस्पर्धी शाहीर, शब्दांचे जादूगार, सन्माननीय आदरणीय विकासजी लांबरे बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व संगीतकार, त्यांचा सर्व संच, या सर्वांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, या रंगमंचावर मगाशीच बोललो
की जवळजवळ 8 वर्षांनी हा पहिला कार्यक्रम करतोय. थोडीफार काय जर चूक झाली तर मोठ्या मनाची पत्रात घ्याल अशी आशा करतो आणि माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, बहुमोल असा हा जन्म दिला, त्या माझ्या आईच्या चरणावरती, त्या आपल्या आईच्या चरणावरती मी हे स्तवन अर्पण करतो. कारण बघा, लहानपणी आपल्या आईशी हातावर 5 रुपये तरी 5 रुपये तरी आपण सगळ्यात श्रीमंत माणूस समजायचो. पण आज खिशात पैसा आहे ना, पण आई जवळ नाही, हे दुःख आहे, ही शोककला आहे. म्हणून बघा, कारण जर आजच्या काळात जर कोणी सुखी असेल तर तो पंढरीचा वारकरी आणि माझा शेतात राबणारा शेतकरी असेल. कारण त्यांचे आई वडील त्यांच्या जवळ आहे. आणि म्हणूनच ईश्वराचं रूप ज्याच्यामध्ये मी पाहतो, त्या माझ्या आईच्या चरणावरती हे स्तवन म्हणतोय. म्हणायचे काय? या देवाधिदेवांमध्ये मी रूप तुझेच पाहतो, किमया तुझी न्यारी या रणात सांगतो. अगं सदैव ओंकारांचा मी ऋणीच राहतो, आणि तुझ्या चरणासी आई हा माझा देह मी वाहतो. म्हणून म्हणायचं काय बघा, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. अगं 9 महिने या लेकराला तू उदरात वाढवलंस, त्या माझ्या आईला काय म्हणतोय, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. कसे मी फेडावे तुझ्या पोटी आई या लेकराला. अगं तुझ्या पोटी आई या लेकराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई या लेकराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई या लेकराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई या लेकराला पुन्हा पुन्हा माते जन्म
तुझ्या पोटी आई यार करा पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे. बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी आई व्याघ्रांबरी माते सोनू भिकाजी वस्ताद गोपाळ कृष्ण वस्ताद भिकू गुणाजी वस्ताद विठ्ठल रामचंद्र वस्ताद गुरुवर्य नारायण गुरुवर्य नामदेव सुधाकर प्रमोद गोवा अखंड भानुदास होळीचा विजय बोल शक्ती वाले छत्रपती शिवाजी महाराज या बघा, धन्यवाद. या ठिकाणी बघा बक्षीस आलंय. आमचे मित्र पंकज रमेश आगरे वरवेली गावचे सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून मला 200 रुपयाचं 72 बक्षीस आलंय. त्याचप्रमाणे श्री पंढरीनाथ गावडे गुहागर यांच्याकडून आमच्या या नाथ मंडळासाठी 201 रुपयाचं असं 72 बक्षीस आलंय. त्याचप्रमाणे मित्रांनो असे अनाउन्समेंट करायचे. स्वर्गीय शाहीर सुधाकर अरविंद तुपड त्याचप्रमाणे स्वर्गीय ढोलकीपटू सुनील सदानंद बागळे यांच्या स्मरणार्थ कळगीतुरा जंगी सामना शक्तीवाली असणार आहे. आमचे गुरुबंधू शाहीर कुमार आदित्य खांडेकर आणि तुरेवाले असणार आहे शाहीर देवेंद्रजी चिमनबुवा. आणि हा कार्यक्रम मित्रांनो शनिवारी 15 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 6 वाजता चंदनसार विरार येथे आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. या दोन्ही शाहिरांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो गण सादर करतोय बघा. आजपासून बरोबर 50 दिवस मोजून बघा. बरोबर 50 दिवस आपल्या या बाप्पाच्या आगमनासाठी राहिले. कधी एकदा त्याचं गोचर रूप पाहतोय आहे ना. सगळ्यांना उत्सुकता लागले की विघ्नहर्ता कधी येणार त्याचं आगमन कधी होणार. अरे ती वसुंधरा तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. त्या वृक्ष वेली तुला प्रफुल्लित करण्यासाठी बहरून आल्या आणि फक्त आता ओढ लागले ती फक्त या बाप्पाच्या आगमनाची. बुवा म्हणतात जास्त वेळ घेत नाही आहे ना. कुठे बुवा या साईडला काय बुवा म्हणतात ना डायलॉग आहे बुवाचा डायलॉग. अरे नाच करते काय लांबोरे काय नाच करते काय. अरे पण मी म्हणतो काय म्हणतोय नाच तुम्ही नाही करायचं. नाद तुमचा नाही. नाद या माझ्या रसिकांचा करा. कारण ते म्हणून आपण आहोत. त्यांनीच आपल्याला विचारले नाही तर कोणाचा नाद करणार आहे ना. नाद कोणाचा करणार वाद कोणाचा करणार. कारण सांगतो 14 सप्टेंबरला बरोबर ना. 14 सप्टेंबरला अर्धी मुंबई खाली करण्याची ताकद कोणाचं असेल तर फक्त आणि फक्त माझ्या म्हणून सांगतोय नाद करायचा नाही. नाद करायचा तर फक्त माझ्या कोकणकरांचा. म्हणून गण गातोय शाहीर लक्ष द्यायचंय. प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचंय. काय म्हणतोय बघा. निरंतर ज्योत लावली गणा
तुझ्या या सेवेसाठी आतुरले हे भक्त सारे तुझ्याच ओळीसाठी. किती पाहावी वाट, किती पाहावी वाट तुझ्या या गणा भेटीसाठी. अरे या विश्वाचा अधिपती तू सदैव नाम तुझे यावो. म्हणून काय म्हणतोय, दिनाक दिन ताना हे धुन को बजाना. दिनाक दिन नाचू मैं गाए दिल झूमे जमाना. पेपर सोप्पा करून दिलाय, त्यांना चाली आठवत नाही, पेपर सोप्पा करून दिलाय माऊली. काय म्हणते बघा, शब्दांच्याकडे लक्ष द्यायचंय. नभाच्या संग उधळीला रंग, या नभाच्या संग उधळीला रंग. भारावनी गेल्या दिशा, अरे लवकर येना देवा गणेशा. तू लवकर येना देवा गणेशा. नभाच्या संग उधळीला रंग, नभाच्या संग उधळीला रंग. भारावून गेल्या दिशा, भारावून गेल्या दिशा. लवकर येना देवा गणेशा, लवकर येना देवा गणेशा. वारा मंजुळ गाणी सुरात तो गाणारा, निर्झ कळकळ कळकळ साथ तो देणारा. वारा मंजुळ गाणी सुरात तो गाणारा, निर्झ कळकळ कळकळ साथ तो देणारा. वसुंधरा नटली हर्षान, मोर यथून येणार वर्षान. निसर्ग तुलकीच वर्षान, परवी आनंदी नशा. आसल्या निशा उषा, जलता सरिता बेधुंद होता, जलता सरिता बेधुंद होता. भारावून गेल्या दिशा, भारावून गेल्या दिशा. लवकर येना देवा गणेशा, लवकर येना
पळवाया भीनिशा तव बिंदू गवता तो रवी उगवता तव बिंदू गवता तो रवी उगवता वारवणी गेल्या दिशा वारवणी गेल्या दिशा लवकर येना देवा गणेशा लवकर येना देवा गणेशा नभाच्या संग उधळला रंग नभाच्या संग उधळला रंग वारवून गेल्या दिशा वारवून गेल्या दिशा येणा देवा गणेशा लवकर येणा देवा गणेशा ठीक आहे टाइम जातोय या ठिकाणी बघा स्तवन झालंय गण झालंय आपल्या समोर गवळण सादर करतोय म्हणायचं काय बघा आहे ना आज जवळजवळ 2 वर्षांनी आमची भेट येतोय गेल्या वर्षी मला विसरले या राजाला विसरले गेल्या वर्षी 2 वर्षांनी भेट होतोय म्हणून सांगतोय शाहीर ऐसा नहीं चलेगा आपको तो लांबुरेवा बोलते है ना आपको तो लांबुरेवा बोलते तो मेरे को बीच में क्यों छोड़ते ऐसा नहीं चलेगा शाहीर म्हणून 2 वर्षात भेटते ही राधा काय म्हणते अरे अंजरा मर या प्रेम या गाण्यावरती केलं म्हणून काय म्हणतोय बघा स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मी झुलविते मोहना तोर धरून बसले मी आज एकटी झुल्याला आठवण येते काना तुझी क्षणोक्षणाला आणि नको कधी विसरून जाऊ तुझ्या या रागिये म्हणून विषय कसा सांगला बघा हो साईबा हो साईबा हो साईबा हो साईबा मिलेंगे तुमसे हम बताएंगे ये कितना प्यार है हमें आणि म्हणून शाहीर गवळण गातोय आज हे अजरामर प्रेम तुझ्यावरती केलंय अरे तुझ्या नावासमोर पण या राधेचं नाव लावतं आहे ना म्हणून विषय कसा गातोय बघा हे मोहना तुझ्या विना राहू कशी तू सांगना तारा सांगायचंय जीव हा झुरतो तव मिलना जीव हा झुरतो तव मिलना कशी आवरू या मना
कशी आवरू या मना जीव हसतो तो मिलना कशी आवरू या मना तुझ्या पायीच प्रेमाची ही भाषा उलगडली प्रिय करा तुझ्याच मुळे प्रीतमना होते आतुर मन माझे हे तुझ्याच भेटीला ओढ लागली मजला असे वाटते का तुझला मधुसूदना कशी आवरू या मना मधुसूदना कशी आवरू या मना तू दिले सरे वचन तुझे हट्ट मी पुरवीन आता जागत वचनाना कधी आले तुला शरण आधी होते मी इंद्राची आता या गवळ्याची तरी प्रीत नाही धरी आणि तुझ्याच मिलनाची या नारायणा कशी आवरू या मना राधारणी या नारायणा कशी आवरू या मना जीव हसतो तव मिलना कशी आवरू या मना जीव हसतो तव मिलना कशी आवरू या मना हॅलो हॅलो बघा या ठिकाणी स्तवन झालंय गण झालंय गवळण झालंय आणि या शक्तितुराचा महत्वाचा विषय असतो तो म्हणजे प्रश्न शाहिरांना मी माझा विषय दिलेला आहे तुमच्या माहितीसाठी याचं पुन्हा एकदा वाचन करतो पहिला तुम्हाला सारांश सांगतो एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला सुवर्णरथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना बिकट एका अरण्यात एका हॅलो हॅलो एका राक्षसाने स्वतःला उलटे टांगून घेतलं होतं व तो राक्षस सूर्यदेवाचं स्मरण करीत होता त्याच्या या आराधनेला 1000 वर्ष होऊन गेली म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने ही जीवावर प्राण होऊ नये त्याचा मृत्यू होईल असे एक शस्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होते हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्याच शस्त्राने त्याच राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाचा शरीराचा चुराडा केला तर शाहीर त्या राजाचं नाव काय पुरोहित कोण होता त्याचं वय किती
व त्या राक्षसाचं नाव सांगून त्यांच्या मुलांची नावं सांगायचे. हा साधा प्रश्न आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात आहे ना, अनुभवी शाहीर आहात. अनेकांचे ह्या वर्षी तुम्ही प्रश्न फोडलेले आहेत. आशा करतो आमच्याही प्रश्नाला तुम्ही हात घालाल, कारण तुमचे वाचतात प्रभाकरजी माऊली, धनावडे माऊली यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तुमच्यावर त्यांचा तुमच्यावर हात आहे, म्हणून तुम्ही हे प्रश्न फोडताय. असंच माझ्याही तुम्ही प्रश्नाला हात घालाल असं या ठिकाणी बघा. या शास्त्राचा वाद आहे, बरोबर ना. हा विषयाला विषय असतो, भागाला भाग असतो. मी पार्वती, हे शंकर, मी बाई श्रेष्ठ करणार, आणि आधी शंकर श्रेष्ठ करायचा असतो. आणि हाच खरा भेद आहे. नाही तर म्हणतील मागशीच बोललोय, नाच करते काय भेंडी गावार आहे ना, भाजीवाला हो भाजीवाला वागरं तर तुम्हाला आणलाय मी रताळ कालचं, एकादशीचं रताळ आणलंय, घेऊन जा. भेंडी गावार हाव ताव ते करत बसायचं नाही बुवा. भागाला भाग तुम्ही म्हणताय ना, भागाला भाग देऊन दाखवायचा. म्हणून शाहीर कारण सांगतो. तुम्ही म्हणता मोठमोठा कार केलं गंमत मध्ये, भेंडी लांबोरे खडा आहे हिंमत मध्ये. पण मी काय म्हणतो मला, तुम्ही केले असाल मोठमोठा कार गंमत मध्ये, तुम्ही केले असाल मोठमोठा कार गंमत मध्ये. पण आज या कार्यक्रमात फक्त आणि फक्त सुयोगची क्वालिटी आणि फक्त क्वालिटी. नाच करायचा नाही आपला पण. आम्हाला पण थोडं जमतो, पण कसा पहिलाच कार्यक्रम आहे ना, जरा समजून घ्या आहे ना. म्हणून शाहीर आयोजकांनी थोडा वेळ कमी दिलेला आहे. शेवटचा विषय घेतोय, काय म्हणायचं बघा. अरे रे मेरी जान है राधा, तुझे कुर्बान है राधा. शाहीर असं काहीतरी द्या आहे ना, फक्त नाच करते नको. अरे मेरी जान है राधा, तुझे कुर्बान है राधा, रह ना सकूंगा तुमसे दूर में. विषय कसा आलाय बघा. या ठिकाणी माझी सापडे माऊली आहे, गुरकर माऊली आहे, माझी गुरुवारी आहे. आज फक्त वादाला वाद होऊन जाऊ द्या, दुसऱ्या बारी माझी बारी असलेला लक्ष ठेवायचं आहे. म्हणतो काय बघा. अहो हुआ विकास लांबोरे, काय म्हणतोय बुवा, तोडू नका अक्कलेचे तारे. अहो सवाल हा माझा ध्यानी धरा. शब्दांचा जादूगार आहे ना, कसं वाटतंय तर गारगार बघा कसं झोंबवतो. अहो ग्रंथ पुराणांचा खोला पेठारा, माझ्या विषयाची फोड तुम्ही करा शाहिरा. अहो जादूगार म्हणून थोडी जादू ही करा. त्यांना सांगा कबूतर काढायला खिशातून. अहो जादूगार म्हणून थोडी जादू ही करा, नाहीतर कलगीच्या भोर आज झुकल तुरा. अहो बुवा विकास लांबोरे, तोडू नका अक्कलेचे तारे, सवाल हा माझा यारी धरा. अहो बुवा विकास लांबोरे, तोडू नका अक्कलेचे तारे, सवाल हा माझा यारी धरा. विषयाची गोड मजा करा शाहिरा. जादूगार म्हणून जादू ही करा, जादूगार म्हणून जादू ही करा, नाही तर कलगीच्या मोर आज झुकल तुरा. अहो विकास लांबोरे, तोडू नका अक्कलेचे तारे, सवाला माझा ध्यानी धरा. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा कुणबी समाज नृत्य संघ मुंबई विभागीय शाखा विरार संलग्न कुणबी विरार कुणबी महिला मंडळ आयोजित समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांच्या मदतीसाठी निधी
आहे त्यासाठी एक सामना ठेवलेला युवा शायरीचा महामुकाबला आहे. कलगेवाले असणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचे गुरुबंधू रोहित सुधाकर तुपट आणि त्यांच्या सोबतीला असणार आहे त्याचे तुरेवाले शाहीर नितीन जाधव व रुपेश हातनकर. हा कार्यक्रम 23 ऑगस्ट सायंकाळी 6:30 वाजता दीपप्रकाश मंगल कार्यालय नाना नानी पार्क विरार पूर्व या ठिकाणी आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे मला तुम्ही या पहिल्यावरती वारीसाठी सहकार्य केलं, त्याचप्रमाणे शांततेचा आश्रय दिला, त्याचप्रमाणे मी भुवाना सुद्धा या पहिल्या वर्षाची शुभेच्छा देतो आणि माझी ही प्रथम बारी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.